पुंडलीक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी नंबर 51 ते 60. या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला की आपल्या दिव्य अवतारांचं रहस्य समजून सांगतात. आणि जेव्हा जेव्हा जगामध्ये अधर्म वाढतो, सज्जन दुःखी होतात आणि धर्माची हानी होते, तेव्हा परमेश्वर भगवान परमात्मा मानवाच्या उद्धारासाठी अवतार धारण करतो. हा अवतार केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठी नसून भक्तांचं रक्षण, धर्माची स्थापना आणि अज्ञानरूपी अंधार दूर करून विवेकाचा प्रकाश पसरवण्यासाठी असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी या ओव्यांमधून भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचे अत्यंत सुंदर आणि भावनापूर्व वर्णन केलं आहे. परमेश्वराच्या कृपेने पापाचा नाश होतो, पुण्याचा उदय होतो आणि भक्तांच्या जीवनातील सात्विकतेची दिवाळी उजळते. जो मनुष्य भगवानाचा जन्म आणि कर्माचे दिव्य तत्व जाणतो, तो खऱ्या अर्थानं जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराला प्राप्त होतो. त्याचे लक्ष 84ची भटकंती संपत असते. तो जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होत असतो. आणि हे तेच या ओव्यामधून भक्ती, ज्ञान, विवेक आणि धर्मसंस्थापन याचा अत्यंत गूढ आणि प्रेरणादायी संदेश मिळतो. ते आपण एक एक ओवी, त्या ओवीचा अर्थ अशा क्रमाने पाहणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सज्जन, संत, भक्त आणि धर्मशील लोकांचे रक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे दुष्ट, अधर्मी आणि पापकर्मी करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी या प्रत्येक युगामध्ये मी अवतार धारण करत असतो. धर्माची स्थापना व्हावी, सत्य टिकावं आणि जगात सदाचार वाढावा म्हणून परमेश्वर वेळोवेळी अवतार धारण करत असतो. ते वेळी आपुलेचेनी कैवारे, मी साकार होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. की ज्या ज्यावेळी धर्माला संकट येतं, भक्त दुःखी होतात आणि अधर्म वाढतो, तेव्हा परमेश्वर भक्तांचा कैवार घेण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी साकार रूप धारण करून येत असतो. आणि त्याच्या अवतारामुळे अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो. जसं सूर्य उगवल्यावर काळोख पळून जातं, तसं भगवंताच्या आगमनाने लोकांच्या अंतकरणातील अज्ञान दूर होत असतं. अवधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभावी. भगवान अधर्माची मर्यादा तोडून टाकतात. पाप, अन्याय, अहंकार आणि दृष्ट प्रवृत्तींचा नाश करतात. सज्जनांच्या जीवनात आनंद, समाधान आणि धर्माची विजय पताका फडकवतात. भक्तांच्या आयुष्यात सुख, शांती आणि सदाचाराची गुढी उभारली जाते. दैत्याची कुळे नाशी, साधूंचा मानुगी वशी, धर्मासी नीतीशी शेज भरी. भगवान दैत्य आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करतात. संत, साधू आणि सज्जन यांचा सन्मान वाढवतात. धर्म आणि नीती यांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. समाजातील सत्य, न्याय आणि सदाचाराची वृद्धी होते, सदाचार वाढत जातो. मी विवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेक, मोह, अज्ञान आणि भ्रम हे मनावर बसलेली काळी काजळे आहे. परमेश्वर ती दूर करून विवेकाचा दिवा प्रज्वलित करतो. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश अंतकरणामध्ये जागतो, तेव्हा योग्यांना सतत दिवाळीसारखा आनंद अनुभवायला मिळतो. त्यांचं जीवन त्या ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने उजळून निघत असतं. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निगती रोंदे सात्विकाची.
भगवंताच्या कृपेने संपूर्ण विश्व आनंदाने भरून जातं. धर्माचा प्रभाव सर्वत्र वाढतो. भक्तांच्या अंतःकरणामध्ये या सात्विक विचार, प्रेम, करुणा आणि शांतता प्रगट होतात. लोकांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक समाधान निर्माण होत असतं. ते पापाचा आचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा. हे अर्जुना, जेव्हा माझा अवतार प्रगट होतो तेव्हा पापरूपी पर्वत कोसळतो आणि पुण्यरूपी पहाट उगवते. जसं रात्रीचा अंधार संपून पहाट उजाडते, तसं भगवंताच्या प्रगटतेने, भगवंताच्या प्राप्तीने जगात सद्गुण आणि पुण्याचा प्रकाश खऱ्या अर्थाने मिळत असतो. ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. या सर्व कारणांसाठी मी प्रत्येक युग अवतार घेतो, पण माझ्या अवतारामागील खरे तत्व, उद्देश आणि दिव्यता तो ओळखतो. तोच खरा विवेकी आणि तोच खरा ज्ञानी मनुष्य म्हणलं पाहिजे. जन्म कर्म च मे दिव्यमेयं तो वेत्ती तत्वतः, तव त्वक्त्वा देहं पुनर्जन्म नैती ममोती सोऽर्जुनः. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, दिव्य तत्व जाणतो, तो देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत नाही. तो मला प्राप्त होतो, नवनवे देवमय होतो. माझे अस्तित्व माझे अजत्वे जन्मने, अक्रियाताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे परममुक्त. परमेश्वर अजन्म असूनही जन्म घेतो आणि निष्क्रिय असूनही कर्म करतो. हे एक दिव्य रहस्य आहे. जो या तत्वाला समजतो तो संसार बंधनातून मुक्त होतो आणि त्याला परममुक्ती प्राप्त होत असते. तो चालिला संगेन चळे, देहींचा देहा नाकळे, मग पंचत्वी तम मिळे माझाची रूपी. असा ज्ञानी मनुष्य जगात राहून सुद्धा जगाशी आसक्त होत नाही. शरीरात असूनही तो स्वतःला शरीर मानत नाही. देहाचा अंत झाल्यावर तो पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन की खऱ्या अर्थाने त्याचं जीवन परमेश्वर स्वरूप होतं. पाच तत्वामध्ये विलीन होतात. वीरताग्रय क्रोधात मन्मया मामुपाश्रितः, बहो ज्ञान तपसा पुता मद्भाव मागतः. ज्यांनी राग, भय आणि क्रोध यांचा त्याग केला, तो माझ्यात एकरूप झाले आणि माझा आश्रय घेतला, त्यांनी ज्ञानरूपी तपश्चर्येने शुद्ध होऊन माझे स्वरूप प्राप्त केले. एरवी परापर शोचिती, जे काम शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. जे मनुष्य इच्छा, वासना आणि स्वार्थापासून मुक्त झाले आहेत, ते कोणत्याही गोष्टीचा शोक करत नाहीत. त्यांच्या मनात राग, द्वेष किंवा क्रोध राहत नाही. ते स्थिर आणि शांत परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. त्यांचं जीवन स्थितप्रज्ञ झालेलं असतं आणि म्हणून ते ज्ञान जीवनामध्ये धारण केल्यानंतर मनुष्याचं जीवन बदलतं. नवनवे त्यांना देवत्व प्राप्त होत असतं. रामकृष्ण हरी या 10 ओव्यांचा अर्थ आपण पाहिला. या पुढील 10 ओव्या आणि त्याचा अर्थ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.